एकलव्य आदिवासी आघाडीचे अध्यक्ष संजयजी बर्डे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। काल वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्त्यांनी देवळाली अहिल्यानगर येथे उपस्थित राहून संजयजी बर्डे साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी विनोद भाऊ भोसले यांनीही साहेबांचे आभार मानत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातून विशेष उपस्थिती भगवानरावजी सोनवणे, प्रकाशजी शिंदे, भगवानजी मोरे, आप्पाजी बर्डे, नितीनजी गरुड, सौरभ रामटेके, शांताराम कुठे व इतर वाडी पदाधिकारी सर्वांनी एकत्र येऊन साहेबांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या या नेतृत्वाला आमचा सलाम। पुढील वाटचाल अधिक यशस्वी हो हीच शुभेच्छा। जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी, जय एकलव्य। काल संजय भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने संजय भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सगळेजण या ठिकाणी आलेलो होतो। आणि आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मेन मुद्दा, जी समाजाची जी तळमळ आहे, जो आदिवासी समाज आहे, या समाजाच्या न्याय हक्कासाठी संजय भाऊंनी संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठी अर्पित केलेलं आहे। तरी माझ्या संपूर्ण आदिवासी बांधवांना मी आव्हान करतो की संजय भाऊंनी जी आदिवासी बचाव समिती, जी सगळ्यांना एकत्र करण्याचं धाडस, जो पुढाकार घेतलेला आहे, या आदिवासी बचाव समितीमध्ये महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी या समितीमध्ये यायचं आहे। कारण की आपण या समितीमध्ये काय यायचं आहे की आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांवरती, आपल्या मुलींवरती जो वाढतो अत्याचार, अन्याय होतोय, त्याला न्याय देण्यासाठी ही आदिवासी बचाव समितीमध्ये आमच्या संपूर्ण आदिवासी बांधवांनी या समितीमध्ये यायचं आहे। एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक समाज म्हणून समाजाला न्याय देण्यासाठी संजय भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे। एवढंच मी या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देईल आणि सगळ्या संपूर्ण समाजाला आव्हान पण देईल। कारण असा नेता होणे शक्य नाही। अनेक नेते येतील, अनेक संघटना येतील, अनेक पक्ष येतील, पण ती फक्त कार्यकर्त्यांचं शोषण करणारे येतील। पण कार्यकर्त्यांची भावना, तळमळ आणि कार्यकर्त्यांना समजून घेणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर संजय भाऊ आहेत। यांच्या पाठीमागे संपूर्ण समाजाने एकनिष्ठतेने उभं राहा, एवढंच मी अपेक्षा करतो। थांबतो।